बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहात तरुणीची आत्महत्या. शिवाजी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृह क्रमांक 1 मधील MSc भूगोल प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने वसतिगृहातील फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्री पंढरीनाथ येळेकर, वय 21, राहणार सांगलीवाडी, सांगली असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. गायत्री ही 2 मैत्रिणींसह वसतिगृहात राहत होती. रक्षाबंधन सणानिमित्त ती तिच्या गावी 8 ऑगस्टला गेली होती. काल सकाळच्या सुमारास गायत्रीने आपल्या वडिलांना विद्यापीठात पोहोचण्याचा फोन केला. त्यानंतर गायत्री ही वसतिगृहात गेली. काही वेळात गायत्रीच्या मैत्रिणींचा वर्ग संपल्यावर त्या वसतिगृहात आल्या. त्यावेळी त्यांना गायत्रीच्या खोलीचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी गायत्रीला हाक मारली, परंतु आतून गायत्रीने काही प्रतिसाद दिला नसल्यामुळे त्यांनी खिडकीतून खोलीत बघितले असता त्यावेळी त्यांना गायत्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं निदर्शनाला आलं. त्यांनी तात्काळ सुरक्षा रक्षकाला बोलावून खोलीचा दरवाजा उघडला. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, प्रभारी कुलगुरू डॉक्टर PS पाटील, कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉक्टर तानाजी चौगले व राजारामपुरी पोलिसांना कळवण्यात आले. यानंतर गायत्री रेळेकर हिने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबियांना समजताच रेळेकर कुटुंबियांनी वसतिगृहातच टाहो फोडला होता. त्यानंतर शेंडा पार्क येथील शवविच्छेदन कक्षात गायत्रीचा मृतदेह नेण्यात आला. तेथे तिच्या कुटुंबियांनी शवविच्छेदनास विरोध दर्शवला असल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. गायत्रीच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.